हे बघा मित्रांनो, आता आपण बघतो या ठिकाणी ह्या पांढरीच्या काठीचं झाड आहे. ह्या ज्या पांढरीचं झाड आहे हे मी तुम्हाला दाखवतो. यांची पानं कशा असतात आणि कसं असतोय. तर मित्रांनो, तुम्ही कुठे जंगलात जर गेलं आणि तुम्हाला जर भेटला तर नक्की चांगलं दिवस मुहूर्त बघून ते झाड तुम्ही घेऊन येऊ शकता मित्रांनो. मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण रानामध्ये आलेलो आहे. तर आज रानामध्ये येऊन एक आयुर्वेदिक अशी वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती वनस्पती आपण शोधायला चाललो, ती आमच्या शेतामध्ये. तर आमच्या या रानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही वनस्पती आहे. तर मित्रांनो, ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती जर आपण घरामध्ये जर ठेवली तर आपल्या घरामध्ये सर्प किंवा आपल्या आसपासही सर्प येत नाही. तर ही अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे की आपल्याला मला दाखवणं खूप फायद्याची ठरते. आपल्या काही जण तिची मणे करून गळ्यामध्ये घालतात आणि कधी काही जण हातामध्ये काठीसुद्धा घेऊन फिरतात. तर आपण रानामध्ये कुठे जर गेलं तर ती काठीचा उपयोग आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. आणि काही जण ही जे कर्मी बाधा काही गोष्टींवरती याचा उपयोग होतोय. तर मित्रांनो, ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या झाडाचं नाव आहे, त्या वनस्पतीचं नाव आहे पांढरीची काठी. तर ही पांढरीची काठीचं झाड मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अनेक जण व्हिडिओ दाखवतात, अनेक जणांनी व्हिडिओ बनवलेत या पांढरीच्या काठीवरती. तर काही जण झाड दाखवत नाहीत, फक्त लाकडं दाखवतात. तर मित्रांनो, आमच्या इकडे ही माझ्या वडिलांनी सांगितलेली, म्हणजे जुन्या काळातल्या आमचे जे वाडवडील होते त्यांच्या याच्यापासून ही जी पांढरीची काठीचं झाड आहे हे आपण आज बघणार येतं. तर माझ्या पांढरीचं काठीचं झाड माझ्या वडिलांनी मला दाखवलं, पांढरीचं झाड आहे ह्या. तर आज आपण या ठिकाणी पांढरीचं काठीचं झाड बघणार. तर मित्रांनो, ही वनस्पती आहे ही मी तुम्हाला, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही मला माझ्या 87 67 08 64 93 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो. तर ही पांढरीची काठीचं हे झाड आहे हे मी तुम्हाला देऊ शकतो, कारण आमच्या रानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे झाड आहे. तर आता आपण या ठिकाणी ते पांढरीचं झाड आहे तिथं आलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि ही पांढरीची काठी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ह्या पांढरीची काठी जर आपल्याला तोडायची जर ठरली तर ही एखादा चांगला दिवस बघूनच तिला तोडायची. म्हणजे नवरात्रामध्ये तरी तिला तोडावं लागतं ना, चांगला दिवस पाहून. आणि एक ज्या दिवशी ग्रहण असेल त्या ग्रहणाच्या दिवशी ह्या झाड तोडायचं असतं आहे, कारण तेव्हाच ते आपल्या फायद्याचं ठरतं आहे. नाहीतर त्याचा उपयोग नाही, कधी पण तोडून मित्रांनो त्याचा उपयोग नसतो आहे आणि ते लागू पण होत नाही म्हणजे त्याचं. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे, हे बघा दाखवतो पांढरीचं झाड कसं असतं. तर मित्रांनो, हे झाड मी तुम्हाला देऊ शकतो. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो मला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही मागवू शकता.
बघा मित्रांनो, आपण आपल्या वनस्पतीपाशी पोचलेलो आहे. हे बघा तुम्ही पाहू शकताय, ही माझ्या पाठीमागे ही जी आहे हे आहे पांढरीचा झाड. ह्या पांढरीच्या झाडापाशी आता आपण पोचलो. तर हे बघा मित्रांनो, ह्या अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतोय का हे झाड म्हणजे जी पानं कशी असते तर हे आता आपण पाहू मित्रांनो. बघा हे पांढरीचं झाड आहे. हे बघा मित्रांनो, हे आहे पांढरीच्या काठ्या झाड, ओरिजिनल झाड आहे मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे याची पानं असतात. तर तुम्ही कधी जंगलामध्ये कुठे जर गेला, हे जर झाड दिसलं तर नक्कीच घेऊन या मित्रांनो तुम्ही. फक्त दिवस चांगला पाहिजे त्याला, तर हे फायद्याचं ठरतं आहे. आणि हे बघा आता या ठिकाणी सुद्धा हे बघा घेऊन गेलेत कोणीतरी. या अशा प्रकारे हे पांढरीचं झाड आहे. हे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला जर पाहिजे असेल झाड तर नक्की मला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही विचारू शकता मित्रांनो. आणि आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पांढरीचं झाड आहे. असं हे आहे पांढरीचं झाड. तर चला मित्रांनो, हे बघा आपण हे झाड ऑलरेडी आणून ठेवलेले. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो व्हॉट्सअप मेसेज तुम्ही मला करू शकता. तर चला मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.